सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित महंत रामगिरीजी महाराज यांचं स्वागत। या चित्रपटाचे निर्माते आणि ज्यांची कथा आहे, त्याचबरोबर ज्यांची पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शन आहे, असे दिग्दर्शक आणि निर्माते माननीय कृष्णा दादाराव शिंदे आणि दिग्दर्शक माननीय आणि कृष्णा दादाराव शिंदे या दोघांना विनंती आहे आपण रामगिरीजी महाराजांचं स्वागत करा। ज्ञानोबा तुकारामचा गजर करत ही मंडळी या ठिकाणी आलेली आहे। शेकडो वर्षांची गुरु शिष्य परंपरा असणाऱ्या सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज जिथं धन्यवाद। आता आपण जरा पुढच्या कार्यक्रमाकडे बोलूया। यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो आहोत। बद्री महाराज पठाडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी बद्री महाराज नवल कृष्णा शिंदे यांना अशी विनंती करतो आपण बद्री महाराजांचं स्वागत करावं। ऋषिकेशजी महाराज नवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जय श्रीराम। पैठणहून समीरजी सुर्वे दिग्दर्शक यांना विनंती आहे आपण जगताप सरांचं स्वागत करावं। रमेश सुर्वे यानंतर पडूळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो कृष्णा शिंदे यांना आपण पडूळ सरांचं स्वागत करावं। सर समोर आहे कृष्णा दादाराव शिंदे यांचीच ती कथा आहे आणि निर्मिती देखील त्यांची आहे। कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ योगिता कृष्णा शिंदे यांची निर्मिती असणारा हा चित्रपट, ज्याचा पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक हे समीर रमेश सुर्वे। या महिन्याच्या 23 तारखेला 1 वर्ष त्याला पूर्ण होतंय आणि 24 तारखेला हा चित्रपट आपण प्रदर्शित करतो आहोत संबंध महाराष्ट्रभर। तर राम मंदिराची स्थापना झाली, पण आता पुढे काय? म्हणजे स्वराज्य आपण मिळवलं, सुराज्यात आणण्याची संकल्पना पुढे आली,
तर हा चित्रपट म्हणजे स्वराज्य अधिक सुराज्य विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आणि त्यांचं हे मिशन नेमकं काय आहे हे आपल्याला 24 तारखेला समजणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तो चित्रपट आवर्जून बघायचा आहे सिनेमागृहांमध्ये जाऊन. वरच्या चांगल्या धाटणीच्या चित्रपटाचं ट्रेलरचं लॉन्चिंग महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते होत आहे. ही एक अत्यंत शुभ गोष्ट आहे, ही अत्यंत महत्वाची आणि खरं तर साधू संतांचे आशीर्वाद ही सगळ्यात महत्वाची बाब असते. नाही, बऱ्यापैकी आपले जे महेश सर आहेत त्यांनी निवेदनात म्हटलेलं आहे चित्रपटाबद्दल, तर आपला जास्त वेळ घेणार नाही, आपण लवकरात लवकर आता ट्रेलर सुरू करूया. त्यासाठी मी यांना सांगतो. आजच्या या सगळ्यांचा भावनिक विषय असलेला मिशन अयोध्या ह्या चित्रपटाच्या लॉन्चिंग प्रसंगी आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की आपल्याला परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते याचं लॉन्चिंग होत आहे. श्री संत विरूपाक्षजी महाराज, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या कल्पनेमधून आजची ही महान चित्रपटाची निर्मिती झाली ते शिंदे दाम्पत्य आणि त्यांना सहकार्य करणारी त्यांची सर्वच टीम आणि हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि अनेक वर्षापासूनचा लढा, ह्याच्यामध्ये अनेकांचं बलिदान यापूर्वी झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आपले रामचंद्र प्रभू आणि या मंदिराचा इतिहास आपण बघितला आणि आज ह्या लढ्याला जिवंत रूप देण्याचं एक स्वप्न शिंदे दाम्पत्यांनी बघितलं आणि अतिशय चांगला आणि महत्त्वाचा विषय आज आपण निवडला. मी आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि आम्ही सगळेच जण आता आपलं ट्रेलर बघण्यासाठी उत्सुक आहोत. तुम्हाला पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. आज केवढा आनंद होतोय, तेवढंच त्या आनंदाचा कुशीत काहीतरी दडलेला आहे आणि ती दडलेली वेदना कसं बाहेर काढता येतं, दडलेलं वेदना कसं रोखता येतं, कलंकित झालेला इतिहास कसं पुसता येतं, हे सर्व जे आहेत या संभाजी नगरामधून आज कृष्णा शिंदे यांनी विरचित केलेले मिशन अयोध्याची आणि ज्याच्या नावामध्ये राम आहे असं परमपूज्य रामगिरी महाराजांच्या हस्ते आज ह्याचं उद्घाटन झालं. आपण सगळे भाग्यवंत आहोत की एक शिक्षकांनी येणाऱ्या पिढीमध्ये कशा प्रकारच्या संस्कार काळाची गरज आहे ते भरवण्याचे काम कृष्णा शिंदे आणि संपूर्ण टीम हे करत आहेत. आणि या संदर्भामध्ये उपस्थित असलेले आमचे आंधळे महाराज आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि आपल्या सर्वांचा पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो आणि परमपूज्य रामगिरी महाराजांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मीच प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रमन्ते गुणोनन्ते नित्यानंदे चिदात्मनि इति रामपदेनासु परब्रह्म विधीयते. मिशन अयोध्या या चित्रपटाचा या ठिकाणी ट्रेलर दाखवलेले आहेत. चे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे आणि डायरेक्टर समीर सुर्वेजी यांनी हा
एक प्रबोधन म्हणून मिशन अयोध्या हा चित्रपट आपल्या समोर आणलेला आहे। याकरता आज उपस्थित फुलंब्रीचे आमदार माननीय अनुराधाताई शिंदे, अनुराधाताई चव्हाण, त्याचप्रमाणे विरूपाक्ष महाराज, नवनाथ महाराज नळे, बद्रे महाराज नवल, ऋषिकेश महाराज नवले, रखमाजी महाराज नवले, हरिभक्त प्रल्हाद महाराज, उपस्थित सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व महाराज मंडळी, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, या ठिकाणी सर्वांना मी धन्यवाद देईल। या मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून आणि आपल्याला हे लक्षात येणार आहेत, आपल्या लक्षात आलेलंही आहेत, आपण पाहिले 500 वर्षापासून जो संघर्ष या मंदिराकरता चालू होता। राम हे आमचा आदर्श आहेत। राम रामेति रामेति रमे रामे मनोरामे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। भगवान शिव देखील राम नामाचा जप करतात। योगी ज्याच्यामध्ये रममाण होतात असा जो आनंद त्याला राम म्हणतात। रामो विग्रहवान धर्म, धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर रामचरित्र आपण श्रवण करावं। राम म्हणजे मूर्तिमंत धर्म, रामो विग्रहवान धर्म, धर्माचा विग्रह म्हणजे राम। हे राम अयोध्येत प्रगट झाले। अयोध्या युद्ध नभवती स अयोध्या। राम म्हणजे आनंद, योगी ज्याच्यात रममाण होतात असा जो आनंद। रमन्ते योगिनो नंते नित्यानंदे चिदात्मने इति राम पदे नासो परब्रह्म विधीयते। हे परब्रह्म आहे। हे कुठं प्रगट होतं? अयोध्येमध्ये। आमच्या हृदयामध्ये राम प्रगट व्हावा असं वाटत असेल तर हृदयाला अयोध्या बनवावं लागेल। अयोध्या युद्ध नभवती स अयोध्या। आपल्या अंतःकरणामध्ये सत्व रज तम त्रिगुणाचा सतत संघर्ष चालू असतो। सद्विचार कुविचार याचा संघर्ष चालू असतो। हा सर्व संघर्ष अंतःकरणामध्ये जेव्हा संपतो त्या अंतःकरणामध्ये आनंद प्राप्त होतो, आनंद प्रगट होतो, आणि तो आनंद म्हणजेच राम आहे। नित्य आनंद म्हणजे राम। म्हणून अयोध्येत राम प्रगट होतात, हृदयाला अयोध्या बनवा। या अयोध्येमध्ये दशरथाची आणि कौशल्याची आवश्यकता आहे राम येण्याकरता। दशरथ, दश म्हणजे 10, 10 इंद्रियांचा अर्थ म्हणजे मनुष्य शरीर। कठोपनिषदामध्ये वर्णन आलेलं आहे, आत्मानं रजनम विद्धी श्रम मृतमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मनः प्रग्रहमेव च। हा शरीर आहे रथ, याचा रथी आहे आत्मा, आणि बुद्धी सारथी, मन आहे लगाम, इंद्रियात घोडे। बुद्धिरूपी सारथी जेव्हा मनरूपी लगाम खेचतो, जेव्हा इंद्रियरूपी घोडे बुद्धिरूपी सारथीच्या ताब्यात येतात। घोडे जर सारथ्याच्या ताब्यात असतील तर रथ नीट चालतो, सारथ्याच्या ताब्यात घोडे नसतील तर हे घोडे या रथाला खड्ड्यात नेऊन टाकतात। बुद्धिरूपी सारथ्याच्या जर इंद्रियरूपी घोडे ताब्यात नसतील तर त्या शरीररूपी रथाला पंचविषयाच्या खड्ड्यात नेऊन टाकतात। आणि म्हणून या बुद्धिरूपी सारथ्याच्या ताब्यात इंद्रियरूपी घोडे असले पाहिजे। आत्मा रथी आहेत। आत्मानं रजनम विद्धी शरीरम रथमेव तू, शरीररूपी रथाचा रथी आहे आत्मा। बुद्धिम तू सारथी विद्धी मनः प्रग्रहमेव च। मग बुद्धिरूपी सारथी मनरूपी लगाम खेचतो। कबीर महाराजांनी सुद्धा यावर फार सुंदर योचन केले आहे। देख ना इंद्रियों के ना घोड़े भगे, मन को हरदम ये संयम के घोड़े लगे। अपना रथ तो सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल लगाते चलो। अशा प्रकारे दशरथ म्हणजे दश इंद्रियांचा रथ म्हणजे मनुष्य शरीर। या मनुष्य शरीरामध्ये आणि हृदयाला अयोध्या बनाल आणि बुद्धीला कौशल्य बनाल। कुशल बुद्धीचं कौशल्य, कौशल्यामध्ये बुद्धीची कुशाग्रता। बुद्धीची कुशाग्रता असेल तिथं आनंद आहे, तिथं राम आहे, आणि जिथं राम आहे तिथं शांती आहे, म्हणजे सीता आहे। सीता म्हणजे शांती, राम आल्यानंतर सीता तिथे येणार आहे। आणि अशा प्रकारे आणि हे रामचरित्र आपल्याला हृदयामध्ये साठवायचं आहे। राम राज्य यावं याकरता आपले प्रयत्न आहेत। तुकाराम महाराज सांगतात, झाले राम राज्य काय उणे आभासी, धरणी धरे पीक गायी ओढले आमसी। रामराज्यामध्ये काय होतं? सगळं धरणी धरी पिके,
धरणी भरपूर पीक देत होती, गाई म्हशी भरपूर दूध देत होत्या. राम वेळोवेळा मी गाव ओविये, दळिता कांडिता जेविता गेबाईये. दळताना कांडताना जेवताना सर्व स्थितीमध्ये आम्ही वेळोवेळा राम गात असतो. स्वप्नेही दुःख कोणी न देखी डोळा, या राम राज्यामध्ये स्वप्नात देखील कोणी आणि दुःख पाहू शकणार नाही. नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. मग तुका म्हणे रामे सुख दितले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. अशा या राम भक्तने गर्भवासातलं येणं जाणं खुंटतं. अशा प्रकारे असणार हे रामचरित्र आदर्श आहे. रघुकुल रीत सदाचरी आई, प्राण जाय परी वचन न जाय. पितृवचनाचं पालन करण्याकरिता ज्या भगवान प्रभू रामचंद्रांनी राज्याचा त्याग केला, आज रामचरित्राची काय आवश्यकता आहे? आज मुलं आपल्या आई बाबाला घराच्या बाहेर काढून देतात, वृद्धाश्रमात पाठवतात. एकदा एक प्रसंग इथंच संभाजीनगर शहरातच घडलेला आहे. आम्ही कोणतरी बाहेरून येतो, रेल्वे स्टेशन जवळची गाडी उभी होती आणि एक म्हातारी आमच्याकडे आली. रडायला लागली, महाराज 10-5 रुपये द्या, मला खूप भूक लागली, नाश्ता करायचा. मी त्या म्हातारीकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येत होतं की ही भिकारी नसावी. मी विचारलं, आजीबाई 10-5 रुपयाचा विषय नाही, म्हटलं तुम्ही जेवण करा, तुमचं बिल मी भरतो, पण तुम्हाला कोणी नाही का? ती रडायला लागली. आजी, महाराज मला 2 मुलं आहेत. विचार, मुलं काय करतात? एक मुलगा डॉक्टर आहे आणि एक मुलगा प्राध्यापक आहे. आणि ती आई इथंच संभाजीनगरला रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती. मी विचार, तुम्ही कुठं राहता? म्हणजे मी रेल्वे स्टेशनवर झोपते, कोणी दिलं तर खाते, नाही तशी उपाशी राहते. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक. ती आई इथंच संभाजीनगरला रेल्वे स्टेशनवर भीक मागताना मी पाहिली. यापेक्षा दुर्दैव का असू शकतं? आणि म्हणून आज रामायण, महाभारत, गीता या तत्वज्ञानाची गरज आहे. एक काळ होता, या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून साधू संत म्हटल्यानंतर कायम विकृत दाखवले जात होते. कधीही साधूबद्दल चांगली भूमिका कुठल्या चित्रपटात दाखवली नाही. मागचे चित्रपट बघा. आणि या चित्रपट निर्मात्यांची एखाद्या मौलानाबद्दल अशा प्रकारे विकृत दाखवण्याची हिंमत झाली नाही, एखाद्या फादर बद्दल दाखवण्याची हिंमत झाली नाही. पण एक हिंदू सनातन धर्म हा एक सहिष्णू आहे आणि सहनशील आहे, याचा गैरफायदा घेऊन या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आणि आजपर्यंत हिंदू धर्माला, सनातन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण होत चाललेली आहे. या चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे योग्य अशा प्रकारचे चित्रपट समाजासमोर येत आहेत, त्याचा परिणाम निश्चित पुढच्या पिढीवर होणार आहे. या चित्रपटाचा परिणाम हा खोलवर होत असतो तरुणांवर. मग पुढची होणारी जी पिढी आहेत, या पिढीला आणि अशा प्रकारे प्रेरणादायी असणार हे चित्रपट या ठिकाणी ठरणार आहे. आपल्याला माहित आहे, बाबरासारखा आक्रांत आला. बाबर हा भारतीय नव्हता. लाखो लोकांवर अत्याचार केले, महिलांवर बलात्कार केलेत, गजनवीने बलात्कार केलेत, लाखो हिंदू मारले, महिलांना तिकडून घेऊन गेलात, काही ठिकाणी विकलेत त्यांनी महिला. ज्या शहरामध्ये आज आपण संभाजीनगर नाव दिलेलं आहे, या शहरामध्ये काय अवस्था होती? औरंगजेबाने काय काय अत्याचार केले? मंदिरं पाडलेत, मंदिरं पाडून त्या जागेवर मशिदी बांधल्यात. तुम्ही 1000 मशिदी बांधा, कोणाचा विरोध नाही, पण मंदिर पाडून जर मस्जिद बांधल्या जात असेल तर त्याला निश्चित विरोध करणं आपलं कर्तव्य आहे. एक दुर्दैव आहे, आम्हाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं, कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा. अरे कोणी एका गालात का मारावी आणि कोणी मारित आपण दुसऱ्या गाल पुढे का करावा? त्याने एक मारी 2 ठेवून द्या ना. त्याने 2 मारले 4, त्याने 4 मारले 10, पुन्हा हिंमत नाही झाली. का चुकीचं तुम्ही शिकवता? आणखी एक खंत वाटते. चित्रपट सुरू होण्याच्या आधी राष्ट्रगीत आपण ऐकले. या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल. हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं.
1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता. रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही. पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल. म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, हे खरं राष्ट्रगीत आहे. याचं मी विश्लेषण करून थोडक्यात सांगेल आपल्याला, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याशी कसा धोका होतो. आजपर्यंत होत आलेला आहे आणि अजूनही होत आहे. 1911चा तो प्रसंग, जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची स्तुती गात आहेत. काय स्तुती गात आहेत? जन गण मन अधिनायक जय. कोण? जॉर्ज पंचम. ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले, ब्रिटिश जॉर्ज पंचम, त्या जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर स्तुती करतायत आणि काय सांगतायत? जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात. कोण? जॉर्ज पंचम. पंजाब सिंध गुजरात मराठा हे सर्व प्रांतांची नाव आहेत. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा. काय करतायत? उच्छल जलधी तरंग. यातून जे तरंग निघतायत, कशाचे तरंग निघतायत? तव शुभ नामे जागे, तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत. तव शुभ आशिष मागे, तुमच्या करता बहुतला आशीर्वाद मागताय. तव शुभ आशिष मागे गाये तव जय गाता, तुमचे जय जय गाता गातायत. जनगण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता. या भारताचे तुम्ही भाग्य विधाता आहात. अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत. इतर राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही. आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेतील. पहा, इतिहास आहे, शोधा तुम्ही इतिहास. हे शब्द माझे नाही आहेत. रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे. रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं. एक लक्षात ठेवा, आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना, त्यांना राजनीतीबरोबर समतोल राखावा लागतो, तर ते शिक्षण चालतं. ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या, त्यांना ब्रिटिशांना धरून चालवावा लागत होतं आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे. उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संग्रह करा आणि संघर्ष करावा लागणार आहे. कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का काढावे? हा इतिहास आपल्याला माहित नाही आहे आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो. आणि म्हणून अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला. आम्ही रामाचे कृष्णाचे वंशज आहोत. आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यामुळे भारत देश नाव पडलं. चुकीचा इतिहास शिकवला गेला. भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोळीचा नाही आणि आर्य पाश्चिमात्य नव्हते, आर्य भारतीय होते. आर्य आमचे पूर्वज होते. राम पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत, कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये कुठेच नाही आहे. आर्य संस्कृती फक्त भारतामध्ये आहेत आणि ती भारतीय आहेत. परंतु ते पाश्चिमात्य देशातून आले हे सांगण्याचा उद्देश ब्रिटिशांचा हा होता की खरे आर्य तुम्ही नाहीये, तिकडून आलेले आहेत आणि पाश्चिमात्य देशच प्रगत आहे हे दाखवणे त्यांचा मूळ उद्देश होता. पण खरा इतिहास तो नाही आहे. आणि म्हणून खरा इतिहास समाजासमोर आला पाहिजे. आजपर्यंत शालेय शिक्षणाच्या माध्यमातून, चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून चुकीच्या अशा प्रकारे समाजाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू सत्य समोर यायला लागलेलं आहे. भगवान रामचंद्र ज्यांनी जिथं अवतार धारण केला ते अयोध्या आणि रामराजाची अपेक्षा संपूर्ण विश्व करतं ते रामराज. अशा असणाऱ्या भारत देशामध्ये, बहुतांश हिंदू समाज असणाऱ्या भारत देशामध्ये आणि पुन्हा राम मंदिराच्या उभारणी करता 500 वर्ष लागावे हे सुद्धा दुर्दैव आहे. पण 500 वर्षांका होईना आज राम मंदिर या ठिकाणी उभं राहिलं आहे. केवळ मंदिर उभं ठेवून करणार का?
मंदिराचा उद्देश आहे की मंदिराच्या माध्यमातून एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्यातून आपल्याला आपलं जीवन घडवायचं असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये राम उतरावेत. ज्या रामप्रभूंनी पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग केला, हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असणं महत्वाचं आहे. भगवान रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, कैकेने वरदान मागितलं होतं, भरताला राज्य, रामाला वनवास. दशरथ हतबल झाला, दुसरं काही बोलू शकत नव्हता. दशरथ तर मूर्छित झाला. पण रामाला जेव्हा कळालं, रामाने सांगितलं, रघुकुल रीत सदाचरी आई, प्राण जाय परी वचन न जाय. प्राण गेला तरी शब्द बदलणार नाही, हे शब्दाचं महत्व होतं. सर्व अयोध्यावासी रामाला वाटेल लावण्याकरता आले. प्रत्येकाचे नेत्र सजल झाले होते. माता कौशल्य राहत होते. संत एकनाथ महाराजांनी या प्रसंगाचं सुंदर वर्णन केले. रघुनंदन पायी गेला, रथत्वाकारे आणिला, रथत्वाकारे आणिया, रघुनंदन पायी गेला. सूर्यवंशी नारायणा, माझा राघव जातो वना, माझा राघव जातो वना, रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे तू भास्करा. माता कौशल्य आणि अयोध्यावासी सूर्याला विनंती करतात, हे सूर्या जास्त तापू नको, माझ्या रामाच्या पायाला फोड येते. धरणी मातेला सुद्धा विनंती केली, धरणी माता माया बहिणी, सांभाळा हो कोदंड पाणी, सांभाळा हो कोदंड पाणी, रघुनंदन पायी गेला. पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग करणारे आदर्श आपल्या डोळ्यासमोर यावेत. आणि म्हणून एक मिशन अयोध्या हा चित्रपट आपण जो प्रस्तुत केलेला आहे, निश्चित त्यातून पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल. आणि अशाच प्रकारे समाज प्रबोधन करणारे, आध्यात्मिक विचार रुजवणारे असे चित्रपट आपल्याकडून घडो, आपल्या हातून घडो आणि यातून सुसंस्कृत समाज घडो, हीच अपेक्षा आहे. आपण जास्तीत जास्त हा चित्रपट पाहावा आणि आपल्या मुलांना सुद्धा पाहण्याकरता प्रवृत्त करावं. कारण अशा प्रकारचे चित्रपट पाहिले तर सात्विकता आणि एक शुद्ध विचार आपल्या या ठिकाणी जागृत होतील. आज मिशन अयोध्या या चित्रपटाचं लॉन्चिंग या ठिकाणी जे झालेलं आहे, आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईल. उपस्थित श्रोतृगणांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि एकच मी आपल्याला सांगेल की प्रबोधनाचं माध्यम असेल किंवा चित्रपटाचं माध्यम असेल, सत्य समाजासमोर यावं. ज्या 2-3 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या, काहींना हे माहिती असेल, काहींना माहीत नसेल, परंतु जे सत्य आहे ते सत्यच आहेत. आणि सत्य बोलण्याकरता माणसाने कधी भिवू नये. परिस्थिती कुठलीही निर्माण झाली, अनुकूलता येईल, प्रतिकूलता येईल, पैसा आज येईल, नष्ट होईल, प्रतिष्ठा मिळेल, नाही मिळेल, कोणी विरोध करेल किंवा आणखी काही घडेल, पण माणसाने सत्याचा मार्ग सोडू नये. सत्य हेच तारणार असतं. आणि म्हणून जे सत्य आहे ते सत्य मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि या चित्रपटातून हे सत्य आपल्या समोर येत आहेत. जे सत्य आजपर्यंत दाबण्याचा प्रयत्न केला तर ते कधी दबत नसतं. केव्हा तरी सत्य हे उघड होतच असतं. आणि आजचा हा काळ म्हणजे क्रांतीचा काळ आहे. आपण पाहिलं या 4-2 महिन्यामध्ये घडलेल्या घटना, संपूर्ण महाराष्ट्र एक झाला, संपूर्ण तरुण एक झाला. आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारे सर्व महाराज मंडळी सुद्धा सर्व एक झालेत. आणि सर्व हिंदू जेव्हा एक होतो तेव्हा काय घडतं हे महाराष्ट्राने जगाला दाखवून दिलं.
अशीच एकता आपण टिकून ठेवावी आणि दृढ ठेवावी हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाणीला विश्राम देतो. म्हणजे इथे इथली उपस्थिती हे दर्शवते की आपलं श्रीरामाबद्दलचं प्रेम, रामगिरी महाराजांबद्दलचं प्रेम हे आपल्याला इथे दिसतं आहे. आता आपण ट्रेलर पाहिलेला आहे मिशन अयोध्या या चित्रपटाचा. म्हणजे जो प्रतिसाद आपण आज इथे उपस्थित राहून दिला आहे, मला असं वाटतं की ही सुरुवात आहे. आपण सर्व या मिशनचे आता सोबती असणार आहात. येत्या 24 जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो आहे. जसं आता इथे उपस्थितांनी सांगितलं की रामाचा विचार, रामाचा आदर्श आणि राम मंदिर झालं, आता पुढे आता रामराज्य यायला हवं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. येत्या 24 जानेवारीला राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही हा चित्रपट निर्माण केलेला आहे. कृष्णा शिंदे, योगिता शिंदे या निर्मात्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या निर्मितीसाठी आणि हा चित्रपट निर्माण केला. या चित्रपटाच्या सोबतीमध्ये तेजस्वी पाटील, अभय कामत, निलेश देशपांडे, सतीश पोळेकर आणि माझे टेक्निशियन्स अशा सर्वांची भरपूर मेहनत आहे. या मेहनतीला आपण येत्या 24 जानेवारीपासून चित्रपटगृहामध्ये आपली भरपूर उपस्थिती दाखवून या चित्रपटाला आपला आशीर्वाद द्यावा आणि रामराज्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून एक पाऊल टाकावं ही सर्वांना विनंती. जय श्रीराम. मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून एक रामराज्याची जी संकल्पना मांडलेली आहे, पिक्चरचं नाव परत पहिल्यापासून हां रोल मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहे ती समाजापर्यंत पोहोचावी, तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं. सर, लॉन्चिंग तर चांगलं थाटात झालं आहे तुमच्या आशीर्वादाने, पण तुमचं नाव म्हटलं की कुठेतरी वाद उभा राहतो. राष्ट्रगीताचा अपमान झाल्यासारखं आहे भावना. याच्यावर थोडं हे करावं, कारण की ही योग्य वेळ होती का राष्ट्रगीताचा अपमान करण्याची? विषय आहे मान अपमान विषय हे विश्लेषण आहे, अपमान करण्याचा विषय नाही. सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव. जे सत्य आहे ते मांडलेलं आहे. कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता. आम्ही विश्लेषण केलेलं, अपमान हा विषय नाही. तुमची काय मागणी आहे? राष्ट्रगीत बदलायला पाहिजे? माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं. हा एक माझा उद्देश. मंदिर पाडून मस्जिद बनवू नये हा संदेश का दिला? हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल, चर्च असेल, कोणालाही आपला विरोध नाही, परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे, हे दुःखद आहे आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोलतो. सबसे ज़्यादा यहाँ पे मंदिर ज़्यादा टूटा हुआ है ये राज्य के अंदर, तो उसके बारे में कुछ आगे प्लानिंग होगा कि मस्जिद की जगह पे जो मंदिर बनाया गया तो उसके आगे कुछ क्या मैसेज देना चाहेंगे? कोणत्या मंदिराचं? यहाँ पे जो त्यांचा असा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी मंदिराची तोडफोड करून आक्रांतांनी मशिदी बांधलेल्या आहेत, असं त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर काहीतरी पुन्हा काही चळवळ चालू करणार आहात का पुनर्निर्माणाची? विषय असा आहे की ज्यावेळेला हा राम मंदिराचा विषय होता चालू त्यावेळेला करपात्रीजी महाराजांची काही मौलानांसोबत बैठकी झाल्या. करपात्रीजी महाराजांनी सांगितलं होतं अयोध्या, मथुरा आणि काशी हे 3 मंदिरं जर आम्हाला प्रेमाने दिले, असे हजारो मंदिर तुटलेले आहेत पण कुठल्याही मंदिरातलं आम्ही कधी लक्ष देणार नाही, पण हे आमचे हृदयस्थान असणारे 3 मंदिरं आहेत. तर त्यावेळेला ते घडलं नाही. जसं महाभारतामध्ये आणि भगवंताने पांडवांच्या बाजूने कौरवांनाही सांगितलं होतं की कमीत कमी 5 गावं तरी तुम्ही द्या म्हणजे युद्ध टळू शकतं. पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा माती मी देणार नाही, तर त्यावेळेला ते युद्ध घडलं. आणि म्हणून आता जे संघर्ष घडायला लागलेले आहेत तर हे अजूनही त्याला संधी आहे. माझं तर मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी, हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जसं राम मंदिर कोर्टातून झालं तसं न होता अयोध्येचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल हे जर समन्वयाने झालं तर बाकीचे संघर्ष टळू शकतात. हेच माझं त्यामध्ये. थँक्यू. शुभकामनाएं. आज अयोध्या का लॉन्च हुआ है औरंगाबाद और पूरी क्या है उसके आगे हुआ, तो क्या कहना चाहेंगे और कितनी खुशी है? आज हमारा मूवी मिशन अयोध्या का ट्रेलर लॉन्च हुआ और हम बहुत भाग्यवान हैं
कि गुरुजी के हाथों ये ट्रेलर लॉन्च हुआ है। सो ट्रेलर लॉन्च देखने के बाद ऐसा लगता है कि बाप रे, कि हमारी मेहनत एक पर्दे पे नज़र आ रही है। तो जो मूवी जिस के लिए बनाई गई थी, डायरेक्टर साहब का एक ड्रीम था, वो साकार हुआ है, ऐसा लग रहा है। और खास करके आपका भी रोल है, तो किस तरह कहानी से रिलेटेड आपको जब रोल दिया गया है तो किस तरह आपका इस सिनेमा में एक मैं शिक्षिका की भूमिका कर रही हूँ, और जो सब विद्यार्थियों में फेवरेट है, उनको समझती है, उनको डांटती नहीं है, शेयरिंग विद्यार्थी सब उनके साथ शेयर करते हैं, ऐसी एक शिक्षिका का रोल कर रही हूँ। और जो हमारे मेन कैरेक्टर है अजित देशमुख करके सर जो होते हैं, एक एजुकेशनल ट्रिप ऑर्गेनाइज करते हैं और उनके साथ मैं विद्यार्थियों के साथ जाती हूँ अयोध्या, और अयोध्या में क्या क्या होता है वो सब उस मूवी में दिखाया गया है। इंटरेस्टिंग स्टोरी है। 500 साल अयोध्या का हो गया और कल आने वाले टाइम में पूरे दिन के अंदर 1 साल की होगा, तो आप कितनी खुशी है 1 साल के अंदर, आप क्या मानते हैं? 1 साल हो गया अयोध्या में राम मंदिर आए हुए, तो वही एक विचार करने की बात है कि अयोध्या मंदिर तो आ गया, राम मंदिर तो आ गया, तो उसके आगे क्या? तो राम राज्य मतलब क्या? राम राज्य मतलब क्या है? सिर्फ राम मंदिर आके कुछ होगा नहीं, तो हमारे आचरण में राम का आचरण होना चाहिए, राम जैसा आचरण होना चाहिए, राम जैसे विचारधारा होना चाहिए। तो कुछ मैसेज इस मूवी में दिया गया है। तो एक आप ऐसे ही बोल सकते हो कि एक एंटरटेनमेंट के लिए ये सिनेमा है ही, पर एक आँख खोलने वाला एक मैसेज दिया गया है इस मूवी में। थैंक यू। नमस्कार, मैं डॉक्टर अभय कामत। मैं 25 तारीख को जो मूवी, मराठी मूवी जो आ रही है मिशन अयोध्या, सारे महाराष्ट्र में ऊपर प्रदर्शित हो रही है, तो उसमें एक हिस्सा हूँ। और मेरा कैरेक्टर एक स्कूल का प्यून है जो एक निस्सिम राम भक्त है, लेकिन ऐसा उसकी ज़िंदगी में ऐसा क्या होता है जिसकी वजह से वो खुद मरने को भी तैयार है और दूसरों को मारने को भी तैयार है। तो ये देखने के लिए आप ये मूवी देखना ज़रूरी है। और कुछ मैं स्टोरी के बारे में ज़्यादा तो नहीं बता सकता, बट हाँ, मैं डॉक्टर। कैरेक्टर कुछ अलग ही है, तो मतलब एक डॉक्टर आदमी को बचाना है और यहाँ पे कैरेक्टर अलग है कि मैं कुछ भी करूँगा राम के लिए। तो वो जो डायलॉग है वो किस तरह क्या है? नहीं, ये तो एक कैरेक्टर है, ये जो भी डायलॉग है, जो भी है, वो स्क्रिप्ट का भाग है और वो एक कैरेक्टर की तरह मैंने किया है। वो शायद मेरे वो खुद के विचार नहीं हो सकते, तो ये एक कैरेक्टर है जो मैंने किया है। 1 साल होने को भी अयोध्या मंदिर बनने वाला है, वो पूरी रिलीज है, तो कितनी खुशी है। और यहाँ पे आज औरंगाबाद में गुरुजी भी आए, तो उसके अच्छे लोग, तो क्या मैसेज देना चाहिए? मैं ये मैसेज देना चाहता हूँ कि अयोध्या में जो राम मंदिर हुआ है, और वो एक हम सब उसको एक राष्ट्र मंदिर मानते हैं, और किसी भी राष्ट्र मंदिर की जब राष्ट्र मंदिर आता है तो उसमें वो राष्ट्र के सारे लोगों में, यानी वो किसी जात के हो, किसी धर्म के हो, किसी पंथ के हो, सब लोगों ने उसके राष्ट्र मंदिर मानकर अगर हम सब साथ में रहेंगे तो अपने राष्ट्र की प्रगति होगी। तो मैं मानता हूँ कि वही सच्चा राम राज्य रहेगा। थैंक यू। नमस्ते, मैं समीर रमेश सुर्वे, राइटर डायरेक्टर मिशन अयोध्या इस फिल्म का। आज ही यहाँ संभाजी नगर में मिशन अयोध्या फिल्म का ट्रेलर लॉन्च हुआ है। जो इस ट्रेलर के लिए महंत रामगिरी महाराज की उपस्थिति थी और उनके हाथों ट्रेलर का लॉन्चिंग हुआ है। और आपने तो देखा होगा कि लोगों की जो भीड़ उमड़ी थी वो अभूतपूर्व थी। और ये जो मिशन है
मतलब मिशन सैनिकों का होता है, मिशन टेररिस्ट लोगों का होता है, लेकिन ये फिल्म अलग इसलिए बनी है क्योंकि इसमें मिशन एक शिक्षक का है, एक टीचर का है, जो भावी जनरेशन को कौन सा राम सिखाएं इस उलझन में फंसा हुआ है। और उसके सामने कई सवाल है कि रावण पर विजय पाने वाला राम या जिसने आदर्श राम राज्य की नींव रखी वो आदर्श राजा राम, हम आगे आने वाली पीढ़ियों को कौन सा राम सिखाना चाहिए। तो ये विषय लेके, और राम मंदिर तो हुआ है लेकिन अभी आगे क्या, तो आगे राम राज्य आना चाहिए, इस विचार को लेके ये मिशन अयोध्या बनी है। और मैं आपसे गुजारिश करूँगा कि यह विषय राम मंदिर से रिलेटेड है, तो आप सारे रसिकगण इस फिल्म को अपना सहयोग दें, फिल्म थिएटर में जाके देखें। 24 जनवरी को ये रिलीज़ हो रही है, इसका आनंद लें, क्योंकि ये सिर्फ राम के विचारों की फिल्म नहीं है, राम राज्य पर भाष्य करने वाली फिल्म नहीं है, तो आपका प्योर एंटरटेनमेंट करने वाली फिल्म है, जिसका आनंद आप थिएटर में जाके ही ले सकते हो। तो आप सबको निवेदन है कि हमारे मिशन का आप भाग बने और हमारे मिशन को सहयोग करें थिएटर में जाके। धन्यवाद। जय श्री राम।